आता आपण मोठ्या वाटीनी 1 वाटी हा रवा घेतलेला आहे, हा चाळणीने गाळून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण 1 चमचा मीठ टाकले आहे याच्यात आणि भाजीच्या चमच्यानी 1 चमचा गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे। आता उंडा व्यवस्थित असा मळून घेणार आहोत आपण। आता थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी हे आपण थोडं थोडं करून टाकायचं याच्यात। आता आपण याच्यामध्ये थोडं अजून पाणी टाकून घेऊन उंडा मळून घेऊ। आपला उंडा हा आता तयार झालेला आहे। आपण हा उंडा आता मिक्सरमधून एकदा काढून घेऊया, म्हणजे हा चांगला नरम होईल। आता मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आपण उंडा। आता आपण खेळ करूया। सर्वात पहिले आपण आता वेणी बनवणार आहे। बघा अशी करायची आहे। हातामध्ये रोल करायचा आणि त्याच्यानंतर त्याला असं लांबवायचं बोटाच्या साहाय्याने। आता आपण एक तोडून घेणार आहे त्याचा टोक आणि इथे चिपकवणार आहे मधात आणि आपण जशी वेणी गुंफतो तसे गुंफायची आहे वेणी आपल्याला आणि ते थोडंसं लांबवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे केलेली आहे वेणी। तर आपण अजून बनवून पाहूया एक वेणी। असं याला रोल करायचं, उंड्याला घेऊन बोटाच्या साहाय्याने लांब करायचं। एक टोक तोडायचा, ते मधात लावायचं आणि आपण आपली वेणी जशी गुंफतो तशी ही वेणी गुंफायची आहे आपल्याला आणि अशी लांब पण करत जायचं। असं हाताने हे लांब होतंय कारण की आपला उंडा छान मऊसर झालेला आहे। असं थोडं लांबवायचं। बघा झाली आहे वेणी आपली तयार। आता आपण बुदले करणार आहे। त्याच्यासाठी एक पाती अशी पहिले लाटून घ्यायची गोलसर। आता आपण याच्यामध्ये तिळाचं आणि गुळाचं सारण जे तयार केलेलं आहे ते भरणार आहे। याच्या कडांना असं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हाताने असं फोल्ड करायचं आणि त्याला असा आकार द्यायचा गोल आणि असं वरतून असा आकार द्यायचा त्याला। बघा असा। आपण आता अजून एक करून बघतोय। हे बघा असा आकार देणार, त्याला बुदले म्हणतात। आता आपण अजून एक पुरी लाटून घेणार आहे आणि लोथा बनवून घेणार आहे। बघा आता पुरी लाटल्यानंतर त्याला आपण पाणी लावलं होतं त्याच्या कडांना आणि मधात हे आपलं तिळाचं आणि गुळाचं सारण भरलेलं आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आणि मग वरतून पण फोल्ड करायचं।